ईद ए मिलाद व गुरु नानक जयंती तसंच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला समोर ठेवून 5 नोव्हेंबर रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली। आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, एसडीओ मुकेश चौहान, तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ, एसडीपीओ प्रदीप पाटील आदी उपस्थित होते। या बैठकीमध्ये समितीचे सदस्य, पोलीस मित्र, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी मनोगत व्यक्त करताना येत्या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन केलं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आगामी ईद ए मिलाद आणि गुरु नानक जयंती त्याचप्रमाणे इतर धार्मिक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यामधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याबद्दल नागरिकांचं सहकार्य मिळावं या उद्देशाने या शांतता समितीच्या बैठकांचं आयोजन केलेलं आहे। जिल्ह्यामध्ये जवळजवळ 21 बैठका आम्ही प्रस्तावित केलेल्या आहेत। काल मलकापूर या ठिकाणी पार पडली, आज वडनेर, बोलजी, नांदुरा, पिंपळगाव राजा आणि आज खामगाव या 5 सभा आता पार पडलेल्या आहेत। नागरिकांचा उत्स्फूर्त असा उदंड प्रतिसाद आहे। शांतता समितीची भूमिका या कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये सदैव अग्रेसर राहिलेली आहे। एकूण 21 बैठकांचं आयोजन आहे आणि आम्ही जी छोटी छोटी गावं आहेत, सुलतानपूर आहे, दुसरबीड आहे, देऊळघाट आहे, या निमित्तानं हिवरखेड सारख्या छोट्या पोलीस स्टेशनमध्येही लाखनवाडा सारखं गाव आहे, या सगळ्याच मोठ्या गावांमध्ये आणि प्रमुख शहरं किंवा जे टाउन एरिया आहे त्यामध्ये आम्ही या बैठका घेतो आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, खामगाव।